नमस्कार, मी अजित कुंभार. मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत. आपण जे मंदिर पाहत आहात ते मंदिर आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही गावच्या हद्दीत असलेल्या डंगेरेवाडी येथील श्री महालक्ष्मीचे आपल्याला पाहावयास मिळत आहे. श्री महालक्ष्मीच्या मंदिरात पालखी आपल्याला पाहावयास मिळत आहे. या पालखीचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. डंगेरेवाडी गावामध्ये श्री महालक्ष्मी देवी केव्हा आली, कोणी आणली आणि कशी यात्रा भरती या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. मोही गावातून लिंबाबा माळी यांनी डंगेरेवाडी गावामध्ये महालक्ष्मी देवी आणली. लिंबाबा माळी हे देवऋषी होते. त्यांच्या भक्तीने डंगेरेवाडी गावामध्ये देवी आली. पूर्वीच्या काळी मंदिर छोटे होते. काळानुसार या मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी आणि भाविकांनी केला. आज आपल्याला भव्य स्वरूपात मंदिर परिसर पाहावयास मिळत आहे. या मंदिर परिसरामध्ये लिंबाबा माळी यांचं छोटंसं मंदिर आपल्याला पाहावयास मिळत आहे. छोटंसं शिखरही आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहे. त्यांच्या भक्तीने ही देवी डंगेरेवाडीमध्ये आलेली आहे. श्री महालक्ष्मी देवी डंगेरेवाडी या गावची यात्रा चैत्री पौर्णिमेपासून होत असते. चैत्री पौर्णिमे दिवशी मोही येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील वर्दी झाल्यानंतर तेथील 3 मूर्ती डंगेरेवाडी गावामध्ये आणल्या जातात. साधारण मोही ते डंगेरेवाडी 5 किलोमीटरचं अंतर आहे. 12च्या दरम्यान वर्दी झाल्यानंतर तेथे 3 मूर्ती मोही मंदिरातील 3 मूर्ती ह्या डंगेरेवाडीला आणल्या जातात. भर उन्हाळ्यात या मूर्ती आणल्या जातात. पाय चप्पल न घालता अनवाणी पायानं या मूर्ती डंगेरेवाडी गावात आणल्या जातात. डंगेरेवाडी गावात आणल्यानंतर डंगेरेवाडी ग्रामस्थ या मूर्तीचं स्वागत करतात आणि त्या मूर्ती वाजत गाजत मंदिरात आणल्या जातात. त्यानंतर त्या मूर्ती पालखीमध्ये सजवलेल्या पालखीमध्ये ठेवतात आणि त्याच दिवशी पौर्णिमे दिवशी डंगेरेवाडीतील लोकांचा सुवासिनीचा कार्यक्रम सुवासिनीचा कार्यक्रम झाल्यानंतर डंगेरेवाडी गावामध्ये वावरहिरे, टोकासर, शेवरी आणि डंगेरेवाडी दहिवडी येथील मानाच्या काठ्या येत असतात. या सर्व मानाच्या काठ्यांचे स्वागत डंगेरेवाडी कर मोठ्या थाटात ढोलवाद्य निनादात करत असतात. त्यानंतर खरंतरी डंगेरेवाडी ही मानाची पालखी आहे आणि ही पालखी गेल्यानंतर यात्रेस प्रारंभ होत असतो. रात्री 10 नंतर ही पालखी मोहीच्या दिशेने प्रस्थान होत असते. मानाच्या काठ्या आणि पालखी सोहळा आगेखणात सोहळा आपल्याला पाहावयास मिळत असतो. जुन्या पद्धतीने ही परंपरा आजही डंगेरेवाडीकर ग्रामस्थांनी राखलेली आहे. काही रस्त्यानं सुद्धा जाता येत नाही अशा पद्धतीने डोंगरातून ही पालखी रस्त्यावर मोहीच्या दिशेने प्रस्थान होत असते. कराड कोल्हापूरच्या आईच्या नावाने चांगभल्याच्या गजरात ही पालखी मोहीच्या दिशेने निघत असते. साधारण 2 किलोमीटर अंतर मोही गावाच्या जवळ आल्यानंतर विसाव्याचा लिंब म्हणून आहे तेथून देवऋषींचा संचार हा निघत असतो. पालखी वाजत गाजत मोहीच्या दिशेने जात असते. मोही परिसरात जी राणा वस्त्यावर जी वाड्या वस्त्यावर जी मोहीकर असतात ते देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर त्यावेळी पिण्यासाठी पाणी आणि थंड पेय भाविकांना देत असतात.
गावाच्या मोही गावच्या वेशीवर आल्यानंतर डेंगरवाडी पालखीचा त्याचबरोबर त्या पालखीबरोबर येणाऱ्या काठ्यांचा मोही ग्रामस्थ ढोलवाद्याच्या गजरात मोठ्या भव्य प्रमाणात स्वागत करत असतात. मोही ग्रामस्थ त्यांच्याबरोबर त्यांचा असा मोठा हा कार्यक्रम देखणार कार्यक्रम भेटीगाठीचा हा पाहण्यासाठी येत असतात. यावेळी मोही परिसरात जे पुणे मुंबई लोक गेलेले असतात तेही यात्रेला येत असतात. तेही लोक हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. डेंगरवाडीच्या पालखी सोहळ्याच्या मोही आल्यानंतर त्याच वेळेला पाचवडची खिलारी परिवाराची आणि माळशिरस तालुक्याच्या पिंपरी येथील खिलारी परिवाराची पालखी यावेळी या पालख्या पालखी विविध गावच्या आलेल्या पालख्या आणि मानाच्या काट्या या मंदिरामध्ये मोही मंदिरात महालक्ष्मीच्या मंदिरात विसावल्या जातात आणि मोही गावच्या यात्रेस प्रारंभ होत असतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्री पौर्णिमेला वेगवेगळ्या गावच्या पालख्या आणि मानाच्या काट्या येत असतात. दुसऱ्या दिवशी मोहीकरांचा सुहासनीचा कार्यक्रम होत असतो. गोडवा नैवेद्य त्याला म्हणतात तो होत असतो आणि यात्रेचा तिसरा दिवस हा मुख्य दिवस असतो. या तिसऱ्या दिवशी सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. माहेरवासींनी येत असतात आणि मोही गाव गर्दीने आणि भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि मनोभाविक दर्शन भाविक येत असतात. गोंडा बांधणे, पैशाचं तोरण बांधणे, लोटांगण असं नवस या देवीला बोलले जातात आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते परत देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी पुन्हा देवीला येत असतात. शुक्रवार, मंगळवार या देवीच्या वारा दिवशी मोहीच्या महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. पौर्णिमा आणि अमावस्येला देवीची गर्दी निघत असते. मुख्य दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी ज्या पालख्या मानाच्या पालख्या आलेल्या असतात त्या रात्री संध्याकाळी आरती झाल्यानंतर आपापल्या गावाला जात असतात. पिंपरी, डेंगरवाडी आणि पाचवड या पालख्यांचा समावेश आहे. तर वेगवेगळ्या काट्या आहेत. दहिवडी, वावर, हिरे, प्रशासन, शिवरी या काट्याबरोबर अन्य गावाच्या काट्या या मोहीच्या मंदिरात येत असतात. त्याचबरोबर पाचव्या दिवशी यात्रेच्या चौथ्या दिवशी मोहीमध्ये कुस्त्यांचा कार्यक्रम होतो आणि पाचव्या दिवशी देणगीची मोजणी झाल्यानंतर मोहीची पालखी म्हणजे सांगता होती यात्रेची या पालख्या डेंगरवाडीला येत असतात. चौथ्या दिवशी डेंगरवाडीची पालखी आल्यानंतर त्या पालखीचं स्वागत केलं जातं. पुन्हा डेंगरवाडी ग्रामस्थ करत असतात आणि गावातून डेंगरवाडी गावातून छबिना निघत असतो. देवर्षांचा संचार यावेळी निघत असतो आणि छबिना निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकाळणीचा कार्यक्रम होत असतो. पाकाळणीचा कार्यक्रम झाल्यानंतर देणगीची मोजणी होते आणि यात्रेची सांगता होत असते. अशी ही डेंगरवाडीची यात्रा भरत असते. निबाबा मारी यांनी डेंगरवाडी गावात देवी आणलेले आहे. त्यांचे देवीचं मंदिर परिसरात समाधी मंदिर आहे आणि चैत्री पौर्णिमेपासून 5 दिवस ही डेंगरवाडीची यात्रा असते. खरोखर डेंगरवाडी परिसरातील हजारो भाविक देवीचे दर्शन करण्यासाठी येत असतात. मोठ्या आनंदाने, उत्साहाने डेंगरवाडीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. विविध धार्मिक कार्यक्रमही होत असतात. शुक्रवार, मंगळवार या दिवशी डेंगरवाडीच्या महालक्ष्मीच्या मंदिरात गर्दी होत असते. अनेक वर्षाची परंपरा डेंगरवाडीकरांनी जोपासलेली आहे. गजमुक्ती हे पारंपरिक नृत्य या छबिनीच्या दिवशी होत असते. आपण दृश्य ते पाहत आहोत.
कराड कोल्हापूरच्या आईच्या नावाने चांगभल्याच्या गजरात यात्रा होत असते. तरुणही सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होताना आपल्याला दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहे. वयोवृद्ध मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात आणि पुणे मुंबईला जी नोकर व्यवसाय डोंगरवाडीच्या यात्रेला आणि मोहीच्या यात्रेला येत असतात. छोटंसं गावची यात्रा पण मोठ्या उत्साहात भरत असते. माहेरवासी सुद्धा येत असतात आणि ही यात्रा पारंपरिक पद्धतीने पण काळानुसार बदलत जात आहे. पण पारंपरिक जरी यात्रा असते तरी काळानुसार जे काही कार्यक्रम आहेत ते होत असतात. नवीन कार्यक्रमांना सुद्धा यात प्राधान्य दिले जाते आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या एका दिलाने मनाने येऊन यात्रा साजरी करत असतात. पांगाळणीचा कार्यक्रम मुख्य असतो. तोही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत असतो आणि दिंडीचा मोजणीचा कार्यक्रम झाल्यानंतर याच्याची खऱ्या अर्थाने सांगता होत असते. एकीचं दर्शन आपल्याला यावेळी पाहावयास मिळत असतं. खरं तर 5 किलोमीटरची पालखी चालत नाही आणि चालवणं हे मोठं आव्हान असतं. मूर्ती भरवण्यात आणणं हे आव्हान असतं. पण हे सर्व आव्हान देवीच्या आशीर्वादाने ग्रामस्थांनी केलेत असतात. देवीचे आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने यात्रा उत्साहात साजरी होत असते. आपण पाहिलेलं आहे की यात्रा केव्हा भरते, कशी कोणी देवी आणले सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आपण गजरते दृश्य पाहत आहात. पारंपरिक पद्धतीचा खेळ डोंगरवाडीकरांनी जोपासलेला आहे. शबरीच्या दिवशी हा गजरीचा कार्यक्रम होत असतो. पारंपरिक गजरीला कालानुसार कमी होत चाललं आहे, पण डोंगरवाडीकरांनी आवर्जून हे गजरी आपल्याला शबरीच्या दिवशी परंपरा कायम राखलेली आहे. आपण गजरी पाहत आहात.